बरोबर. पिंपरी चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थातच त्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी चर्चा देखील केल्याची अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि ही युती कशी असणार आहे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत स्वतः इरफानभाई सय्यद आहेत, शिवसेनेचे उपनेते. खरं तर मागील 2 दिवसापासून तुमच्या ह्या बैठका चालल्याची माहिती मिळते. काय नक्की युतीची शक्यता आहे, कशा पद्धतीनं चर्चा होती? जय महाराष्ट्र. खरं तर काल परवापासून आम्ही गेले 2-3 दिवस झाले राष्ट्रवादीचे जे आमचे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आम्हाला आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व आमचे इथले स्थानिक नेते खासदार आप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार आम्ही भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाबरोबर सकारात्मक चर्चा करत आहोत युती संदर्भात. आपण मग किती जागांची आपण प्रस्ताव ठेवला होता, काय जागा संदर्भात बोलणं सुरू आहे तुमचं आणि किती सकारात्मक चर्चा झाली? आम्ही त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाबरोबर 15 जागांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करतोय. सकारात्मक बैठक करून आम्ही युतीबरोबर याची घोषणा कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोण याबाबत अधिकृत माहिती देणार आहे? ह्याची घोषणा आज संध्याकाळी आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघं मिळून ह्याची घोषणा देऊ. आपल्याला अर्थात आपण बघतोय की त्यामुळं एकूणच या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये मोठी खळबळ म्हणावी लागेल की ज्या पद्धतीनं भाजपने सगळ्यात आधी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यांची बोलणी देखील अंतिम टप्प्यात आली होती. मात्र आता हे नवीन एक राजकीय वळण दिसतं आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील मैदानात असेल. या युतीची घोषणा जी आहे ती अधिकृतरित्या काही तासातच केली जाईल. मात्र ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार आहे. प्रतिनिधी सूरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.